उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याच भाज्यांना पाहिजे तशी चव नसते आणि मग कोणी खायला बघत नाही त्या भाज्या. आपण करतो तर खरी पण शिल्लक राहते. पण ही अगदी रोजच्या मसाल्यात साध्या पद्धतीने तयार केलेली भाजी अगदी कमी तेलामध्ये पण इतकी रुचकर लागते ना की घरच्यांना सगळ्यांना आवडेल. बरं, ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. अगदी साधी सोपी पटकन होणारी ही रेसिपी आहे. बरं, एवढंच नाही तर त्यासोबत खूप हेल्दी ही भाजी आहे. म्हणजे अगदी इम्युनिटी बूस्टर ही भाजी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही नक्की बनवा. ही भाजी खूप छान होते. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण उन्हाळ्यासाठी खास अशी रुचकर लागणारी भाजी, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा याची भाजी तयार करणार आहोत. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी आहे. तर पटकन होणारी ही रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी या आकाराच्या 5 शेंगा घेतलेल्या, त्यातल्या 4 शेंगा मी साफ करून कापून घेतल्या आणि एक मुद्दाम राहू दिली तुम्हाला दाखवायसाठी. तर पहिले तर या शेंगांना धुवून घ्यायचं. असे ना मोठे मोठेच काप करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिले चाकूच्या साहाय्याने वरचा पोर्शन जे आहे ते काढून टाकायचा, म्हणजे याची वरची जी ही अशी साल असते ना ती निघून जाते. आता या बाजूचा पण हा पोर्शन काढून टाकू आणि याची ना आता मोठी मोठी काप करून घेऊ. तर याची जी सालं आहे ना ती पूर्ण न काढताना जेवढी सहज होईल, शक्य होईल निघतील तेवढीच आपण काढून घेऊ. कारण ही सालं पण अशी पौष्टिक असतात आणि हे पाण्यात असं टाकून घ्यायचं. थोडंसं कट राहू दिला की ही सालं अशी निघतात. तर ही अशी सालं काही काढून घेऊ, राहिली ती राहू देऊ. ही शेंग पूर्ण न कापताना थोडीशी राहू द्यायची, म्हणजे त्याची साल निघते बघा. मी एवढीच कट केली आणि ही अशी थोडी राहू दिली की त्याची अशी बरोबर ही साल निघून जाते. कापायच्या आधी मी धुवून घेतल्याच होत्या, परत थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या, म्हणजे त्या फ्रेश पण होतात आणि स्वच्छही होतात. आणि शेंगा वाफायला ठेवून देते. शेंगा कापल्यानंतर पण मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता आपल्याला या शेंगाला वाफवून घ्यायचं आहे. तर फक्त 5 मिनिट आपण मीडियम फ्लेम वरती या शेंगांना वाफवून घेऊ. त्याच्यामध्ये कट मारून 1 चमचा मीठ घालून घेऊ, म्हणजे शेंगांना चव चांगली येते. बटाटे घालून शेवग्याच्या शेंगा करणार आहे, तर त्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतले आणि बटाट्याची सालं काढून घेऊ. तुम्ही बटाटा न टाकता पण करू शकता किंवा बटाट्याऐवजी वांगी पण घालू शकता. बटाटे कापून घेऊया. तर खूप छोट्याही नाही आणि खूप मोठ्याही नाही, अशा पद्धतीने बटाटे आपण कापून घेऊ. अशा पद्धतीने बटाटे कापून झाले की पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे काळे पडत नाही आणि त्याचं स्टार्च पण निघून जातं. भाजीच्या फोडणीसाठी इथे 2 मोठे कांदे असे छान बारीक बारीक कापून घेतलेले. छोट्या आकाराचे 2 टोमॅटो आहेत, त्याला पण छान बारीक कापून घेतलेलं. फोडणीला घालायसाठी थोडीशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या घेऊ शकता. आणि ह्या 2 छोट्या हिरव्या मिरच्या आहेत, तिखटवाल्या आहेत, त्याही अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, ती पण थोडीशी मी जाडसर अशी वाटून घेतलेली. इथे आपल्या शेंगा पण उकडून झालेल्या आहे. जास्त वेळ उकडायच्या नाही आहे, 5 ते 6 मिनिट फक्त. तुम्हाला मी दाखवते शेंगा, कारण आपल्याला ह्या बटाट्यासोबत शिजवून घ्यायचे आहे आणि खूप जास्त गलगल व्हायला नको. मग तर बघू शकता तुम्ही त्याचा खूप असा रंग बदललेला नाही आहे. आणि बघा हाताने दबल्या जात आहे शेंग, इथपर्यंतच आपल्याला ही बॉईल करून घ्यायची आहे. आणि हे जे पाणी आहे ना, तर हे पाणी आपण यातलं भाजीसाठी वापरणार आहे. सपोज जास्त पाणी झालं ना हे, तर तुम्ही हे पाणी पिऊन घेऊ शकता. खूप रुचकर लागतं हे पाणी आणि तुम्हाला माहिती आहे किती हेल्दी हे पाणी असणार आहे. पाण्याचा रंग बघा थोडासा पेल येऊन जातो. आता भाजीला फोडणी घालू. त्याच्यावर असं झाकण ठेवून देऊ, म्हणजे वाफ याच्यामध्ये आहे तर थोड्या शिजतात आपल्या शेंगा. कढईमध्ये तेल घालून घेऊ. तर साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून मी तेल घालून घेते. तुम्ही तेल तुमच्या आवडीने घाला. कमी तेलात पण भाजी खूप चांगली होते. 1 चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं. 1 चमचा जिरं, जिऱ्यालाही फुलू द्यायचं. कांदा, कांद्याला तांबूस होईपर्यंत परतवून घेऊ. इथे कांदा तांबूस रंगावरती परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. हिरवी मिरची, 4-5 कढीपत्त्याची पानं आहे, ती मी तोडून घेतली आणि ती टाकली. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे आवडत असेल तर घाला. आणि कोथिंबीर. आता एक याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतवून घेऊ. 2.5 चमचे धणे पावडर, अर्धा चमचा हळद,
त्याला पण मिक्स करून घेऊ. टोमॅटो आणि मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा टाकला आहे कारण टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात त्याच्यामुळे. कारण आपण त्या पाण्यामध्ये पण मीठ घातलं आहे, तर त्या हिशोबाने मीठ टाकायचं. आणि लाल मिरची पावडर, तर मी इथे 1 चमचा टाकलेला, थोडस जास्त घालते 1 चमचा. आणि याला आपण मिक्स करून. टोमॅटो पहिले घालून घेतले म्हणजे ठसका उठत नाही. त्याच्यावरती झाकण ठेवून स्लिम वरती अर्धा मिनिट शिजवून घेऊ. टोमॅटो छान बारीक कापले होते त्याच्यामुळे अगदी ते अर्ध्या मिनिटात वगैरे सॉफ्ट होऊन जातं. तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट झालेले आहे. शेवग्याच्या शेंगामधलं आपण जे उकडायला ठेवलं होतं ना, ते पाणी मी सगळं बाजूला काढलं. त्यातलंच थोडंसं पाणी घालून घेते याच्यामध्ये, म्हणजे आपला हा मसाला छान शिजतो या पाण्यामध्ये. थोडासा मसाला छान खदखदायला लागला की त्याच्यामध्ये हे बटाटे घालून घेऊ. बटाटे आणि हा मसाला शिजेल एवढं मीठ याच्यामध्ये मी टाकून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिट मीडियम फ्लेम वरती हा बटाटा पहिल्यांदा आपण शिजवून घेऊ. चेक करूया. बटाटा आपला थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणून आपण अशा पद्धतीने हा शिजवून घेतोय. म्हणजे आपल्या शेंगा पण गलगल व्हायला नको आणि बटाटा पण नको, आणि दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजल्या पाहिजे. तर तुम्ही बघू शकता बटाटा इथे आपला थोडा सॉफ्ट झालेला आहे. चमच्याने तो सहज दबल्या जातो असा. त्याच्यामध्ये ह्या शेंगा घालून घ्या. बघा शेंगाचा रंग पण चेंज झाला, आणि आपण याच्यामध्ये कुठलीही वाटघाट वगैरे केली नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप असा रस्सा नाही करायचा. हलकीशी ओलसर ही भाजी राहायला पाहिजे, असा रस्सा घालून घ्यायचा याच्यामध्ये. आता हेच पाणी याच्यामध्ये घालून घ्या. म्हणून मीठ जे आहे ते मी परत सांगते, सांभाळून घालायचं. एकदा आपण मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्याला अंदाज येतो रश्श्याचा, कारण बटाटे शिजायला थोडंसं पाणी लागेलच आपल्या. हे संपूर्ण पाणी घालून घेते. 1 ग्लास पाणी होतं हे. आता गॅसची फ्लेम वाढवून या भाजीला एक उकळी येऊ दे. भाजीला उकळी आलेली आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि गॅसची फ्लेम आता स्लो करून द्यायची आणि बटाटा सॉफ्ट होईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊ. तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी शिजवून घेतली ना, तर तुमची भाजी प्रॉपर शिजते आणि कमी वेळामध्ये शिजते. मध्ये एकदा मी चेक केली होती, बघूया चेक करून. तर बघू शकता तुम्ही बटाटा आपला छान शिजला आहे, आणि ही शेंग पण चांगली शिजली आहे. बघू शकता तुम्ही पटकन चमच्याने स्मॅश झाली आणि गर बघा किती छान निघाला. म्हणजे ती आपली भाजी तयार आहे. बघा रस्सा पण अगदी परफेक्ट झालेला आहे. म्हणजे थोडी थंडी झाली ना की अजून हा रस्सा थोडा घट्ट होतो. आता याच्यावरती मी झाकण ठेवून देते आणि भाजी जी आहे ती बंद करून देते आणि 5 मिनिटांनी भाजी सर्व करायला घेते. ही आपली भाजी सर्व करायला पण तयार आहे, आणि तुम्ही बघू शकता भाजीचा जो रस्सा आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे आणि एकदम रुचकर लागते ही भाजी. उन्हाळ्यात खायसाठी खूप चांगली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा, आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.